सप्तशृंगी गड घाटात अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांची नावे आली समोर. सर्व पिंपळगाव बसवंतचे रहिवासी. नाशिकच्या सप्तशृंगी गडाच्या दिशेला जाणाऱ्या घाटावर संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. रविवारी सायंकाळी सप्तशृंगी गडावरून दर्शन घेऊन परतत असताना एक इनोव्हा कार खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीतील सर्व 6 भाविकांचा मृत्यू झालाय. अपघातग्रस्त गाडीचा MH15BN 0555 असा नंबर आहे. या गाडीतील सर्व भाविक हे पिंपळगाव बसवंतचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. कळवण महसूल विभागाकडून घटनेतील मृतकांबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांची गाडी क्रमांक MH15BN 0555 घाटात भौरी धबधब्याजवळ ओव्हरटेकच्या नादात संरक्षण कठडे तोडून खाली दरीत कोसळली आहे. या अपघातात पटेल परिवारातील 6 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. अपघातातील सर्वजण हे पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी होते. कीर्ती पटेल वय वर्ष 50, रशिला पटेल वय वर्ष 50, विठ्ठल पटेल वय वर्ष 65, लता पटेल वय वर्ष 60, पचन पटेल वय वर्ष 60, त्याचबरोबर मणिबेन पटेल वय वर्ष 70 असे मृतकांची नावे समोर आलेली आहेत. घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी गड आणि वणी पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्य करण्यास सुरुवात केली. पण अपघातातील गाडी ही खोल दरीत कोसळल्यानं आणि दिवस मावळत असल्यानं बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे नाशिकवरून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं होतं. या अपघाताच्या घटनेवर संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं दुःख व्यक्त केलं जात आहे. सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक येतात, पण शनिवार आणि रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यानं या दिवशी भाविकांची जास्त गर्दी असते. त्यामुळे घाटातही वाहनांची वर्दळ असते. घाट परिसरात गाडी हळू चालवण्याचं आवाहन नियमितपणे केलं जातं, कारण थोडीही चूक झाली तर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. झालेल्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातात जीवितहानी झाली आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. मृतांच्या कुटुंबांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.